त्यांचे डबल इनर आणले मी. तर गाईज आजचा इथून मी चालू करते. हा आपला सेकंड पार्ट असेल, कारण की ना खूप मोठा व्हिडिओ झाला होता मगाशीचा. त्यामुळे मी असं ठरवलं आहे की आता हा सेकंड पार्ट करूयात, म्हणजे आजच्या दिवसातला 2 पार्ट करूयात. तर हा सेकंड पार्ट आहे आणि मी तुम्हाला सांगते मी कुठे आले आहे. तर मी आले आहे भद्रा मारुतीला, म्हणजे आपल्या खुलताबादला. ते आपल्या संभाजीनगरकरांचं श्रद्धास्थान आहे. आणि आज श्रावणातला शनिवार आहे, त्यामुळे मग मी इथे आले आहे. आणि आम्हाला वेरूळला पण जायचं आहे. तर पहिले आम्ही इथं दर्शन करणार आहोत. दर्शन होणं तर इम्पॉसिबल आहे, म्हणजे खूप गर्दी. आता इथूनपासून गाड्या सगळ्या लागलेल्या आहेत. तर बघूयात कसं दर्शन होतं आहे आपलं. तर गाईज हर्ष पण मिनी ब्लॉग करतो आहे आणि त्याचाही मिनी ब्लॉग तुम्ही बघा हा. तर तो आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर टाकणार आहे. हर्ष आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर त्याचा मिनी ब्लॉग टाकणार आहे, बहीण भावाच्या गमती. तर तिथे जाऊन नक्की फॉलो करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. गाईज तुम्ही बघताय किती गर्दी, अति प्रमाणात गर्दी, अति प्रमाणात म्हणजे असणारच होती, कारण की आज श्रावणातला शनिवार आहे. तर गर्दी तर असणारच होती. पण आता आमचं दर्शन होणं शक्य दिसत नाही. मला बाहेरूनच दर्शन करावं लागणार आहे बहुतेक. लाईनमध्ये थांबलो तर मग इथून जायचं कामच नाही आहे. आम्हाला वेरूळला पण जायचं आहे, त्यामुळे लवकर दर्शन करून निघावं लागेल. दर्शन झालं आणि आता आम्ही लागलो आहोत वेरूळला. तर गाईज आता आम्ही घृष्णेश्वराला आलो आहोत. ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपल्या संभाजीनगरपासून काहीच अंतरावर आहे. तर आम्ही घृष्णेश्वराला आलो आहोत आणि आम्ही बघतो आता दर्शन, कारण की श्रावण महिना चालू आहे. गर्दी इथंही खूप दिसते. म्हणजे आता दर्शन कसं होतं, आमचं आतमध्ये जाऊन होतं की कळसाचंच घ्यावं लागतं हे माहीत नाही आहे. पण ठीक आहे, बघतो आणि तुम्हालाही दाखवतो.
ए बाबा काय करतोय? चल रे. तर काही आत्ताच आमचं दर्शन झालं आणि यांना काहीतरी खरेदी करायची, त्यामुळे ते बघतात आहे. तर मी म्हणलं तुम्हाला सांगून घ्या, खूप गर्दी होती पण झालं आमचं लवकर दर्शन. काय करतोय तू या तर मी सांगते की आपलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि खूप छान दर्शन झालं. म्हणजे माझी इच्छा होती की श्रावण चालू आहे आणि ज्योतिर्लिंगाचं म्हणजे वेरूळचं दर्शन मला कुठलं तरी व्हावं, कारण की मागच्या वर्षी पण आम्ही परळी वैजनाथला गेलो होतो आणि यावर्षी वेरूळला आलो. खूप छान वाटतंय. म्हणजे असं म्हणतात ना की इच्छा असली की मार्ग निघतो, तर तसंच आहे. महादेवांनीच मला बोलवलं आणि मला खूप छान वाटलं. आणि हे काय झालं सगळं व्हिडिओमध्ये येत आहे.